वीस ऑगस्ट पासून आपण मराठवाडा आणि काही विदर्भाचा भाग 20-25 ऑगस्टच्या दरम्यान दौरा ठेवलाय. मराठवाडा पण ठेवलाय पूर्ण आणि काही विदर्भ पण, म्हणजे अकोला, बुलढाण्याचा, यवतमाळचा काही भाग आणि मराठवाड्याचा. परंतु आता उद्या किंवा आज संध्याकाळी डिक्लेअर दौरा करूया. जर कदाचित तब्येत बरीच नाही झाली तर माझ्या मराठा समाजालाही सांगितलंय मी की तुमच्या खांद्यावरती जबाबदारी घ्या. शेवटी दौरा होईल किंवा नाही होणार, जे व्हायचं असेल ते होईल, पण समाजाचे लेकरं जे अडचणीत संकटात आणलेत ना, त्यासाठी माझ्या मायबाप मराठ्याने पेटून उठारे. तुम्ही जितके शांत बसाल तितकं मराठ्यांच्या पोरांचं वाटोळ होईल. आक्रमक व्हायचं शिका, रस्त्यावर येऊन मागायचं शिका, जिथं जिथं अन्याय झालाय तिथं तिथं जाऊन आवाज उठवायचं मराठ्यांच्या पोरांनी आणि मराठा समाजाने शिकलं पाहिजे. दबून राहू नका. दबून राहिलात तर जीवन तुमचं उद्ध्वस्त होणार आहे. दबून राहू नका. कुणाला भ्यायचं काम नाहीये, कोणाच्या दबावाखाली वागायचं काम नाही. मराठ्यांनी दबावाखाली कोणाच्या वागायचं बंद करा. समाज सगळा संपून जाईल. जे जे समाज किंवा जे जे पोरं आक्रमक झाले, अन्यायाच्या विरुद्ध लढले, त्यांना न्याय मिळाला. काहीच बघू नका समोरचा कोण, सरकार आहे, अधिकारी आहे, का राजकीय नेता आहे का पक्ष आहे. जो अन्याय करतो त्याच्या विरोधात असे चवताळून उठले पाहिजेत मराठी. म्हणून दौरा होईल नाही होईल, शक्यतो 20 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान होणारच. पण शेवटी मला 29 ऑगस्टला उपोषण करायचं. त्यामुळं माझ्याकडेही समाजानं लक्ष ठेवा की मलाही तब्येतीची थोडी काळजी घ्यावा लागणार आहे, आराम करावा लागणार आहे. कारण 29 ऑगस्टच्या नंतर पुन्हा जीवघेणा प्रवास सुरू होणार उपोषणातून. म्हणून नाही आलो तर नाराज होऊ नका. तुम्ही तुमच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन घराघरात गावागावात जा. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, खानदेश, विदर्भ, मराठवाडा, जिथं जिथं मराठ्यावरती, कुणबींवरती अन्याय होईल त्यांनी एक जीवाने आक्रमकपणाने उठायचं आणि 29 ऑगस्टच्या आंतरवालीच्या आंदोलनाची तयारी करायची ही सगळ्यांना विनंती आहे. पैसा आणि गोंधळ मुलं पाहून मराठा समाजाच्या मुली ओबीसीच्या घरात घुसतात आणि त्यांच्याशी लग्न करतात, संसार करतात, असं नवनाथ वाघमारे म्हणतात. काय असतं बघा, आम्ही कधीही, मी इतका बोलतो पण कोणाच्या लेकी बाळीवरती कधी बोललो नाही, महिलांवरती आणि गोरगरीब समाजावरती बोललो नाही. मी इतका बोलतो की प्रचंड, पण मी कधीच हिंदू असेल, मुस्लिम असेल, बौद्ध असेल, कुठल्याच जातीतल्या लेकी बाळीला कधी बोललो नाही, कधीच बोललो नाही. आणि गरीब समाजाला सुद्धा बोललो नाही, नेत्याला बोललो. पण मराठ्यांच्या लेकी बाळीवरती जर कोणी बोलणार असेल, 100% ती घुरट पैदाश, 100%. कारण ज्यांच्या तोंडातून लेकी बाळींबद्दल असं येतंय जाहीरपणानं मीडियावरती, 100% ही वड्या वगळीची चावलाद. खूप खूप जणांनी ही केलेली आणि ते अंदाजे तसं दिसतंय. पण प्रत्येक माणूस बोलायला लागला की ते हातात हात देण्याऐवजी अगोदर ढुंगण पुढं करतो. म्हणजे ते दिसतं बी, काहींच्या मनगटात दम असतो, याच्या ढुंगात दम.
त्याच्यामुळे ते दिसतंय पण तसं. म्हणजे आता कसं आला असं ते समजून घ्या. ही प्रकार करणाऱ्या अवलादी, समाजात दुही निर्माण करणाऱ्या अवलादी त्याच्यापेक्षा बा आम्ही नाही कोणाच्या लेकीबद्दल बोललो. आम्ही म्हणलो का दाखवायचं का दुसऱ्या बाजू बी? मग दाखवायची का? दाखवायची का दुसरी बाजू? तुम्ही जर आमच्या गरीब मराठ्यांच्या, श्रीमंत मराठ्याच्या लेकीबाळींबद्दल असं बोलत असलात, तुमचं दाखवायचं का? लय वासुदेव होईल बरं. मग इतक्या नीच थराला जर तुम्ही गेलात ना, मराठ्यांचे पोट्टे गाबडे सुद्धा सोपे नाहीत. मग हो. तुम्ही आता लय वाईट थराला गेलात. आम्हाला त्याच्यापेक्षाही वाईट थराला जाता येत. सुरुवात तुम्ही केली ना आता मराठी सुद्धा त्याच भाषेत तुम्हाला बोलणार. पाटील यांची भाषा समर्थनीय नाही ना, कोणाची असलं तरी आंदोलनाच्या आता काही लोक त्यांच्या चर्चेमध्ये पाटलांची भाषा अनेक ना करतात. दाखविता का एखादी? मुख्यमंत्र्यांच्या बद्दल अरे ती भाषा आहे. आज पळून गेली म्हणतो का? आई पळून गेली म्हणलो काय? असं काही जोडू नका कोणीकडचे कोणीकडे. भाषा डायरेक्ट म्हणणं, आमकी याच्या घरात घुसली, त्याच्या घरात घुसली. मी घुसली म्हणलो का? तुम्ही जो प्रश्न विचारला मी म्हणलं त्याच्या दुसऱ्याच्या घरात घुसली, असं नाही. मी जे बोलतो ते नेत्याला बोलतो. आया बहिणीवर बोललो नाही ना त्यांच्या. अशी पळून गेली घरात घुसली ही भाषा नाही करत आम्ही. लेकीबाळीला कोणाच्याच ओबीसीच्या दुखवलं नाही आम्ही कधी, कधीच नाही. माणसाला नेत्याला तर बोलणारच ना. तेही कित्येक वेळेस बोललेत मला, माझ्या समाजाला पण उत्तर दिलं की मी त्याच्यावर. दाखवा तुम्हीच बाईट आहेत का नाही तुमच्याकडं. ते कित्येक वेळेस तरी बोललेत, असाचे तसाचे कित्येक तरी. काही काही न सांगण्यासारखं सुद्धा आहे. माझ्यावर बोलले. पण तुम्ही आता लेकी बाल्यावर बोलणार असलात, आता सुट्टी नसती, आता सुट्टी नसती. पाटील काल जे अभ्यासाची बरेच चर्चा झाली, झाली, काय ठरलंय साडेबद्दल झालंय का ते? माझं कर्तव्य जे होतं समाजापुढं ते मी पूर्ण केलं, 100% पूर्ण केलं. राज्यातल्या सगळ्या अभ्यासकांना 16 ऑगस्टला म्हणजे मी काल बोलवलं. 29 ऑगस्टला उपोषण करायचंय. पुढचे जे आर कसे काढायचे, मागच्या काढल्यानंतर काय सुधारणा करायचे का, काय काय करायचं याच्यावरती माझं कर्तव्य मी पार पाडलं. उद्या मला मराठा समाज म्हणला असता की अभ्यासक हमेशा विरोधात बोलतेत, हे हमेशाच म्हणतात आमचं ऐकून घेतलं नाही, आम्हाला दुरुस्त्या सांगायच्या होत्या ते ऐकून घेतल्या नाही, जे आर चुकीचं आहे तर दुरुस्त करा, असा करा हे आम्हाला सांगायचं होतं. पण जरांगे पाटील आम्हाला बोलून देत नाही, बोलविलं नाही, म्हणून निवांत 16 तारखेला या म्हणून सांगितलं होतं. महाराष्ट्रापुढे दिसलं यांना गोरगरिबाशी एकनिष्ठ राहायचं नाहीये. यांना फक्त मराठ्यांच्या विरोधात मराठ्यांचेच असून काही अभ्यासक समन्वयक फक्त यांना बोलायचंय. ते सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं आता इथून पुढं किमान त्यांना आता मराठ्यांच्या प्रश्नाविषयी बोलता येणार नाही. कारण त्यांची एकनिष्ठता पक्षाची एकच समाजाची आहे. हे आता मराठा समाज समोर उघड झालं. मराठी सरळ म्हणणार आहेत आता तुम्हाला बोलवलं होतं आले नाही, जे आलेत त्यांना जे विचारलं त्याचे उत्तर का नाही दिले. आणि मग तिकडे मीडियात बोलायचं. आणि इथं समोरासमोर किती चान्स होता, समोरासमोर मीडियाच्या समोर मी जर चुकीचा आहे तर मला उघडं पाडायचं मीडिया पुढंच. आमच्यापासून लांब जायचं 100-50 किलोमीटरवरून मग बोलायचं. त्यापेक्षा इथं मीडिया, इथंच लोक पण आहेत. मी जर दोषी आहे तर मला मीडिया समोर उघडं पाडायचं. आतापर्यंत तुम्ही अनेक उपोषण केले, त्यामुळे तुमच्या मागण्या काही मान्य झालेल्या आहेत, काही बाकी आहेत.
पुढे कुठल्या मागण्यांना घेऊन कुठली प्रमुख मागणी असेल जी तुम्ही 29 तारखेपासून उपोषण करणार? बरोबर. 58 लाख नोंदी ज्या मिळाल्या त्या 58 लाख नोंदीचे मला प्रमाणपत्र पाहिजे आणि 58 लाख नोंदीचा डाटा मी 1 वर्षापासून मागतोय. सरकारला त्या नोंदी कमी करायच्या जाणून बुजून 58 लाखाच्या. त्यांना 58 लाख प्रमाणपत्र मराठ्याला द्यायचे नाहीयेत. नोंदी कमी करायच्या म्हणायचे फक्त एवढ्या सापाड्या. ते मी होऊ देणार नाही. वेळ आली तर मराठी आम्ही सरकार पाडिणार. जर 58 लाख नोंदीतले एक बी नोंदी कमी केल्या तर मी हे खूप तळतळाटीने सांगतो. एकतर बावनकुळेंनी इतका तळतळाट घेतलाय मराठ्यांचा शिरसाट्याने त्यांनी गोरगरिबाचं वाटोळ करून त्याच्यात ते घुमरे बी याचिका करायला लावितो, कुठं नाटकं करायला लावितो, कुठं ते म्हणजे अनेक प्रकार करून घेतोय. आता यायला लागलेत फोटो होती त्याची बी. कसं कसं करून घेतोय, कसा कसा घरी जातो, कसं कसं सांगतो ते बी यायला लागले त्याचं आता बाहेर. झालं एकदा होईल, पुढं कुठं जाणार आहेस. म्हणून मला 58 लाख नोंदीचे कुणबी प्रमाणपत्र पाहिजेत हे सरकारनं पहिल्यांदा समजून घ्या. आणखीनही दुरावा दुही निर्माण होऊ देऊ नका. ज्यांनी ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतले त्यांच्या व्हॅलिट्या पाहिजेत तुमच्या अधिकाऱ्यांनी रोखून धरल्या. हा माझ्या अचानक एक आता ध्यानात आलं. या 4-3 दिवसात विखेंनी नवीनच काहीतरी सुरू केले. ज्या व्हॅलिट्या झाल्यात ना त्या पुन्हा तपासणीला घेतल्या. जणू नुसत्या मराठ्याच्याच घेतल्यात का सगळ्याच्याच घेतल्यात विखे. नीट वागा बरं का तुम्ही मराठ्या संघ. ज्यांच्या ज्यांच्या व्हॅलिटी आतापर्यंत झाल्यात, ज्यांच्या व्हॅलिटी पुन्हा सोनवणीला लावल्यात तुम्ही फक्त मराठ्याच्याच लावल्यात का सगळ्यांच्या लावल्यात? एससी एसटी ओबीसीच्या जरा उद्रेक होईल असं वागू नका बरं का फडणवीस साहेब. तुमचे मंत्री माजुरड्यासारख्या करायलेत. तुम्ही लय दूषित वातावरण मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा महायुतीला आता इशारा दिलाय. छत्रपती संभाजीनगरमधून मनोज जरांगे पाटील माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी बावनकुळेंनी मराठ्यांचा तळतळाट घेतलाय असं म्हणत संदीपान भुमरे, संजय शिरसाट यांच्यावरती सुद्धा जहरी टीका केली. वेळ आली तर आम्ही सरकार पाडू असा थेट इशारा आता मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीला दिलाय. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठ्यांचा तळतळाट घेतला असं म्हणत ही टीका केली. वेळ आली तर आम्ही सरकार पाडू असा थेट इशारा आता मनोज जरांगे पाटील यांनी दिला. यापूर्वी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी हा उल्लेख केलाय. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती जहरी टीका केली. मराठा समाजाची फसवणूक करू नका. मराठा समाज आगामी काळात आमच्या माध्यमातून सरकार पाडू, वेळ आली तर आम्ही सरकार पाडू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. तर याच दरम्यान संजय शिरसाट आणि संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांचा सुद्धा उल्लेख यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. आगामी काळात सरकारच्या माध्यमातून आता मनोज जरांगे पाटील यांची काय दखल घेतली जाते, काय महत्वाचे निर्णय घेतले जातात का दिलासादायक, हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र आता मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. मनोज जरांगे पाटील यांनी आता महायुती सरकारला इशारा दिलेला आहे. आगामी काळात सरकार पाडू असा थेट इशारा आता मनोज जरांगे पाटील यांनी दिला. खरं तर अंतरवाली सलाठीपासून सुरू झालेला मराठा राहिलेला निधी ताबडतोब द्या. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातला एकही परतावा 29 ऑगस्ट पर्यंत थांबला नाही पाहिजे. 28 ऑगस्ट पर्यंत एक पण सगळे परतावे द्यायचे. 28 ऑगस्टच्या आत सारथीच्या जेवढ्या योजना बंद पडल्या त्या सगळ्या सुरू करायच्या. सारथीला जेवढा निधी कमी पडतोय तो सगळा द्यायचा. पंजाबराव देशमुखांच्या शिष्यवृत्ती योजनेच्या अंतर्गत ज्या ज्या पोरांच्या शिष्यवृत्त्या थांबल्यात त्या सगळ्या द्यायच्या. 28 ऑगस्टच्या आत परत पुन्हा मी ऐकून घेणार नाही. तुम्ही चुकीचे धोरण राबवायला तर मराठ्याला येड्यात काढायला. तुम्ही जी आर काढला मराठ्यांना ओबीसीच्या सोयी सवलतीचा आणि सुविधाचा लागू का नाही केला?
ते 28 ऑगस्टच्या आत लागू होऊन ज्या ज्या मराठ्यांच्या पोरांकडून शाळांनी कॉलेजांनी 100% फीस घेतली त्यांची फीस वापस करा आणि त्यांना सोयी सुविधा द्या. मागण्या तुमच्याकडे सगळ्या दिलेल्या आहेत, तुमच्याकडे प्रत्येक वेळेस त्या लेखी आहेत. त्या मागणीतली एक सुद्धा मागणी शिल्लक नाही राहिली पाहिजे. मग ते एमपीसीच्या पोरांचा सुद्धा तुम्ही मला शब्द दिलेला आहे, त्यांना पुण्याच्या आंदोलनात की त्यांची वयमर्यादा वाढून येणार. सगळ्या जाती धर्माच्या गोरगरिबांच्या लेकराचं वाटोळं करता कामा नाही तुम्ही. मी मागण्या पूर्ण दिलेल्या, जेवढ्या व्हॅलिट्या थांबवल्यात त्या पुऱ्या द्यायच्यात. आता हैदराबाद गॅझेटियर नुसार जे अर्ज आले त्यानुसार प्रमाणपत्र द्यायचे. आणि विशेष 28 ऑगस्टच्या आत हे 4 प्रमाणपत्र जे रद्द केले तर तुम्ही ते मला रद्द केलेले वैध पाहिजेत. कारण त्यांच्या व्हॅलिट्या झालेल्या आहेत तरी तुम्ही रद्द राजकीय दबावपोटी केलेले आहेत. शिंदेनी सांगितलं त्या शिरसाटला आणि त्या शिरसाटेने केलंय. तुम्ही लोक गरम करू नका, तुम्हाला गोडीच सांगतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.